चिपळूणमध्ये होतो. सहजरित्या मी आणि वैभवजी आम्ही बोललो, राजूभाई मनात आलं, काल यांनी सांगितलं आम्हाला कार्यालयाचं उद्या उद्घाटन करायचं आहे, तुम्ही या. काय मी काही बोललो नाही, गप्प बसलो. पण संध्याकाळी ज्या वेळेला निरंजनजी आले त्यावेळेला मीटिंग संपता त्यांना सहज बोललो, तुम्ही उद्या जाणार का? तर होय. जाता जाता एक महत्वाचा हा क्षण आहे, तुम्ही नारळ फोडून त्याचं उद्घाटन करा आणि मगच तुम्ही पुढे जा, असं त्यांना आग्रह धरला. त्यांनी एका क्षणामध्ये होय बोलले आणि त्याप्रमाणे इथं आले. मी तर त्यांना सांगेल, हा मतदारसंघ तुम्ही दत्तक घ्या, आम्हाला अतिशय आनंद होतो. माझे तर त्यांचे आणि त्यांच्या वडिलांचे अनेक वर्षाचे संबंध आहेत होते. की त्यांच्या घरचं आम्ही अधिवेशन काळामध्ये रोज त्यांचाच डबा आम्ही खात असतो. आणि तेच गुण, वडिलांचे गुण मुलांमध्ये उतरलेले पाहायला मिळत आहेत. आज तिसऱ्यांदा ते आज आमदार म्हणून झाले. अनुभव चांगला आहे, लोकमत चांगलं आहे, लोकप्रियता चांगली आहे. असे फार क्वचित व्यक्तिमत्व असतात आणि म्हणून त्यांना मी मुद्दाम आग्रह धरला की तुम्ही हा जर दत्तक म्हणून जर का पक्षाने जर तुम्हाला पुढे जबाबदारी जर देतील त्यावेळेला हा मतदारसंघ तुम्ही जर स्वीकारलात तर मला वाटतं या मतदारसंघामध्ये चा इतिहास तुम्हाला मी सांगतो. 1990 पासून 25 वर्ष सर्वात जास्त आघाडी या मतदारसंघातनं माझ्या रूपानं मिळालेली आहे. आणि त्याच मतदारसंघाचं नेतृत्व करण्याकरता भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून पुन्हा माझ्या सारख्याला किंवा वैभवजी सारख्याला आज पुन्हा भारतीय जनता पक्षाचं सुद्धा आव्हान आमच्या समोर उभं राहिलं आहे. जी आघाडी पूर्वी ह्या मतदारसंघाची होती ती आघाडी तेवढीच उभी करण्याचं स्वप्न आमचं आहे. आणि त्याकरता तुमच्या सरकारचं जर सहकार्य आम्हाला मिळालं तर नक्कीच मला वाटते ते आम्ही यशस्वी करून दाखवू. उद्याच्या निवडणुकीमध्ये आपण 5 तारखेला सन्माननीय प्रदेशाध्यक्ष रवींद्रजी चव्हाण आले त्यावेळेला मीनाताई ठाकरे या हॉलमध्ये एक भव्य दिव्य मोठा खेडमध्ये कार्यक्रम झाला. त्या कार्यक्रमामध्ये सुद्धा मोठ्या संख्येनं या ठिकाणी प्रवेश झालेले पाहायला मिळाले. आज फक्त तर उद्घाटन कार्यालयाचं होतं. तुम्ही नगरसेवक निवडून आलेलेच आहात, परंतु तुम्ही नगरसेवक म्हणून निवडून येताना या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये कुणालाही आघाडी मिळणार नाही. त्याच्याही पेक्षा सर्वात जास्त आघाडी नगरसेवक म्हणून तुम्ही निवडून आलेले नक्की तुम्ही या अशा प्रकारची आम्हाला खात्री आहे. आणि इथला हा तुमचा सहकारीचा ग्रुप पाहिला, कळप पाहिला, त्यावरून या ठिकाणी वैभवजी असं वाटतंय की आम्ही 90 मध्ये जेव्हा पहिल्यांदा उभे राहिलो त्यावेळेला शिवसेनेमध्ये कोणीही मुस्लिम समाजाची लोक येत नव्हती. मुस्लिम समाज हा काँग्रेसची व्होट बँक म्हणून त्यांनी ओळखली जायची. पण त्यांच्यामध्ये परिवर्तन झालं. आता सुद्धा मला तो क्षण आठवतोय. तुम्हाला आता पुन्हा तुमच्यातलं परिवर्तन जे मला भारतीय जनता पक्षामध्ये होऊ घातलेलं दिसतंय आणि तो दिवस सुद्धा भारतीय जनता पक्षामध्ये आम्हाला पाहायचा आहे. आणि हा भावना प्रधान समाज, या समाजाला आतापर्यंत राजकीय दृष्ट्या फक्त वापर करून घेतला गेला. जेवढा न्याय मिळाला पाहिजे होता विकासात्मक तो दिला गेला नाही. परंतु भारतीय जनता पक्ष दिल्लीपासून गल्लीपर्यंतच नव्हे तर अखंड देशाच्या बाहेर सुद्धा भारतीय जनता पक्षाचा जर का तुझ्या अभ्यास त्यांचं खाती बघा, कार्य बघा, त्यावरून या समाजाला सुद्धा एक वेगळ्या प्रकारचं इतर समाजांबरोबर तुम्हाला देखील न्याय दिल्याचं या पक्षाकडून तुम्हाला पाहायला मिळेल. आणि म्हणून तुम्ही आज जो घेतलेला निर्णय, या पक्षामध्ये आज केलेला तुम्ही प्रवेश हा कदापि वाया जाऊ देणार नाही. अशा प्रकारची सर्वात सहज तुम्हाला मी सांगतो, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आले. सर्वात जास्त निरंजनजी या कोकणामध्ये सर्वात कोणत्या शहरामध्ये रस्ता खराब झाला असेल तर तो खेडमध्ये. या मतदारसंघातून निवडून आलेले आमदार हे मंत्री असताना
ही या शहराच्या रस्त्यांची दुर्दशा आम्हाला पाहायला मिळते आणि ते येणार म्हणून रातोरात हा अर्धा रस्ता झाला. उद्या नगरपंचायत आली तर या शहराचा तुम्हाला काय पायलट झालेला असेल ते तुम्हाला यावरून तुम्हाला जिवंत हे तुमच्या समोरचं उदाहरण आहे. म्हणून या कार्यालयाचा हा निर्णय एक राजस्तुत्य तुमचा उपक्रम आहे. नगरसेवक म्हणून लोक कार्यालय उघडतात पण तो नगरसेवक असेपर्यंतच तो राहतो. पण हे कार्यालय हे केवळ नगरपंचायतीच्या मुदतीपुरतं नगरसेवकाच्या मुदतीपुरतं राहणार नाही. त्याचं कारण पक्षाचं अल्पसंख्याकांचं कार्यालय असल्यामुळे हे चिरकाळ वर्षाचे 12ही महिने हे तुम्हाला चालू राहिलेलं तुम्हाला पाहायला मिळेल. हा फरक निश्चितपणे या कार्यालयातून आहे. मला निश्चित खात्री आहे प्रेमजी तुम्हाला कोण उमेदवार तुमच्यासमोर कोण उभा राहायचा हा त्यांच्यासमोर प्रश्नच असेल. पण कुणी कसाही आला तरी तुम्ही सहज निवडून येणार आहात. आता केवळ तुम्ही एकट्याने यायचं नाही तर आजूबाजूचे 4 नगरसेवक सुद्धा तुम्ही वेळ दिलात तर ते निवडून येतील. आणि आज इथे बसलेल्या आपल्या भावी नगराध्यक्ष बसलेले आहेत. वैभवजीने तुम्हाला 15 वर्षात त्यांचं कर्तृत्व दाखवून दिलंय. तर तो वारसा चालवण्यासाठी परमेश्वरानं तुम्हाला त्यांच्या रूपानं दुसरे सुद्धा त्या खुर्चीवर बसणाऱ्या नगराध्यक्षात सुद्धा त्या तोलामोलाचं काम करणाऱ्या आपल्याला उमेदवार म्हणून आपल्याला खुर्च्या देणार आहेत असं माझं वाटतं. आणि तो उमेदवार तुम्ही एकदा जाहीर केला तर तो उमेदवार युती झाली तरी सुद्धा भारतीय जनता पक्षाला नगराध्यक्षपद राहावं आणि युती नाही झाली तर आपण असणारच आहोत. त्यामुळे ते आले तर त्यांचं स्वागत, नाही आले तर त्यांच्याशिवाय अशी अशी परिस्थिती या खेडमध्ये तयार झालेली आहे. आणि या जिल्ह्यामध्ये पहिला बॉम्ब फुटतो, जो काय क्रांती होते, जो काय बदल होतो, राजकीय स्फोट होतो, तो पहिला खेडमध्येच होतो. आणि तो सुद्धा स्फोट भारतीय जनता पक्षाचा ह्या निवडणुकीमध्ये झालेला पाहायला मिळेल. आणि त्यातून कमळ तुम्हाला आणि त्याकरता तुम्हाला सर्वांना शुभेच्छा. अधिक मी बोलत नाही खरं म्हणजे थोडंसं जास्त बोललो पण ते इकडनं काही चिमटा त्यांनी काढला नाही. आपण इथे या ठिकाणी खरोखर निरंजनजी सहज आम्ही तुम्हाला बोललो, तुम्ही एका क्षणात भर बोललात आणि तुम्ही सुद्धा इथे आलात आणि या कार्यक्रमाला तुम्ही इथे पोहोचलात. 100% तुम्हाला सांगतो नगराध्यक्षाची मिरवणूक काढण्याकरता तुम्ही वेळ राखून ठेवा. एवढं तुम्हाला मी सांगतो आणि थांबवतो. पुन्हा एकदा जयंतजी तुमच्या कार्याला शुभेच्छा. असंच वर्षानुवर्ष तुमच्या हातून सेवा होत राहो अशा प्रकारचं माझ्याकडून तुमच्याकडून अपेक्षा आहे. टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.